नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत. आज आम्हाला अशी पेरूची खूप उंची झाडं होती. आताच लई पडायला लागली वाटायला मला. उन्हाळ्यात तर कसं व्हायचं. किती सुंदर असं पेरू आहेत आणि त्याला असं फॉर्म बसवल्यामुळे किती सुंदर पेरूची बाग दिसते. इकडं नाव बसवलेलं कसं दिसतंय आणि इकडं बघू पेरूला फॉर्म बसवलेलं कसं छान वाटते. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. कवाजन फोन चालू आहे. हॅलो, काय झालं आवाज येतात खाली बसल्या रेंज जाते माझ्या मोबाईल. मी म्हणते रेंज गेली काय मोबाईलचा माझ्या आवाज. तिकडे फोनवर बोलत बोलत कसं काम चाललंय. खोकते त्या आधीच कशाला खाऊन देते तिचा. गोड जर आहे त्या तिचा गोड आहे का आंबट आहे तिचा. हा बारके आणली की कोणाचं चाललंय बाईंचं तिला. हेडफोन आणा, हेडफोन उद्या. दीदींचं बघितलं पण चालतच नाही. पेरू बांधा या म्हणा. मग मी का अमृत आहे, निकिता आहे. पेरू खायला ये म्हणा, नाही तर आज नाही. पेरू खायला ये नाही. इकडे फोनवर बोलत चालले पेरू बांधायचं. तुझा कुठे आहे मोबाईल? आज दिलाच नाही. चिवड्या अयो त्यात काय आहे? चिवड्या खायला हा काय आहे? मेवा चुरमुर कोण म्हणायचं काय? आमच्या चिवड्या चुरमुरच खाते. मेवा मेवा शेव आहे का मेव्यात? खा चिवड्या. चिवड्या कसा मेवा खाते. कसं नाचत नाचत चाललंय मेवा खायचा. लहान साईज बांधू नका, मोठं मोठंच बांधा ग. ते मोठं मोठं वरच घ्या की बांधून. हा ते वरचं दोन दिसते तर हा ती पलीकडला ती हा हा ती त्याच्या मोरचं ती सगळं बांधा. चिवळ्या झाला मेवा खायचा. चिवळ्या
मालिक थोडा मेवा कसा मेवा खाते या बरं कसं वाटायचं आमचा चिवळ्या कसा चुरमुर मेवा खाते बघा. आमचा व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा बरं का. चिवळ्याचा मेवा खाताना व्हिडिओ काढलाय. तिखट मिरच्या टाकाय थोड्या शंभरावलं सगळं झाले. असं आबाळ आले निसर्ग किती छान वाटतंय बघा. आमचं इथलं काम झालं तर पेरूला फॉर्म लावून सगळं आत्ता सुट्टी झाली आमची. आता आम्ही निघालो घरी. किती मस्त छान असं आबाळ दिसते निसर्ग. झालं असं आता आमचं काम सुट्टी झाली. आता आम्ही निघालो घरी. आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा. सकाळी थंडी वाजत होती, दुपारी ऊन पडलं कडक आणि आता आभाळ आले. ढग आले छोटं मोठं निळभोर आकाश आणि त्याच्यात ढग. अतिशय सुंदर असं वाटतंय. पाखरं वरडायला लागलेत. तर काम झाले आमचं इथलं. आता निघालो घरी. बायका बागेच्या बाहेर येणार. गाडीत बसून आम्ही आता घरला जाणार. स्वच्छ अशी पातळीची भाजी ताजी ताजी मला रानात सापडली. ही भाजी खूप शरीराला आरोग्यदायक आहे. भाजी सुकी ताव्यात लोखंडाच्या तव्यात चिरून मस्तपैकी तेल ओतून मटकीची डाळ टाकून भाजी बनवणार मी आता. किती मस्त आभाळ आलंय. खूपच छान निसर्ग. तिकडं सूर्यदेव ढगाच्या आड गेलेत. झालं आता मी सुट्टी झाली. आता निघालो घरी. झालं का चला घरी. बाकीच्यांना बोलवून आणते मी. कुणाच्या पाती लागलेत झालंय त्यांनी चला घरी. राहिलेला उद्या बांधा चला. आबाळ किती छान आलंय आका बघ. हे काय चाललंय. किती मस्त आबाळ करून आहे नी. आबाळ बघा किती मस्त आले. चला लांब जायचंय आपल्याला. उशीर होईल परत. झालंय त्यांनी चला गाडीत जाऊन बसा. का तुझी वळ लागली. आता आमचं इथलं काम झालं. निघालोय आता. वळ लागली आकाची आमची. इकडे असे अजून बरंच पेरू बांधायचंय तर
आज काय पूर्ण होत नाही, उद्याच्याला येऊन बांधायचं आहे का. किती राहिले पिशवीत. तुझं झालं की जाऊया लगेच हाक मार. हां उद्या बांधायला 2-3 वळी राहते त्या. ओ राहिलेला उद्याच्याला बांधा. मग किती राहिले दिदी तुझं. चला चला झालंय. बाकीच्या बाया गाडीत जाऊन बसले. झाला बहिणा बाई. पात्राची भाजी आहे ही, खूप छान लागते बरं का. हे न खाल्ले की डोळ्याचा त्रास कमी होतो पात्राच्या भाजीनं. हे जी असं सुकी स्वच्छ धुवून चिरून थोडीशी मटकीची डाळ टाकून करायची लोखंडाच्या कढईत किंवा तव्यात. मी आता घेते या त्याची भाजी बनवलेली तुम्हाला दाखवते. असं ताजी अशी खूप छान भाजी आहे. कस एक 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 ठोम. ही आहे पात्राची भाजी रानातली. झालंय त्यांनी गाडीत बसा रे. चला सुट्टी झाली या. सुट्टी झाली आता आम्ही निघालो घरी. आभाळ आले. आज नाही थंडी वाजणार. दुपारी ऊन पडलं होतं. हा सुट्टी झाली आता आम्ही निघालो घरला. चला पटापटा. चला सुट्टी झाली आता निघालोय. घरला जायची ओढ लागली. कना घरी जा, तिच्या घरी जा. पाणी